नमस्कार. चिन्मयजी, इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 हे केवळ एक चर्चासत्र नाही आहे, तो तंत्रज्ञानाचा महाकुंभ ठरला आहे. या परिषदेनं भारताला जागतिक स्तरावर AIची सॉफ्ट पॉवर म्हणून नेमकं कसं प्रस्थापित केलं आहे? खरं म्हणजे फार छान प्रश्न आहे. कारण मला आठवतं, की आपण ह्याच विषयावर नोव्हेंबरमध्ये भेटलो होतो, जेव्हा अगदी ही अगदी परिषद डिक्लेअर झाली होती. आणि तेव्हापासून या परिषदेचे पडघम वाजतायत. बरोबर. म्हणजे मी तिथे 4 दिवस, 5 दिवस होतो. आता कालच मी परत आलो. तर ही परिषद 5 दिवसापुरती नव्हती, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. हं. आत्ता जो तुम्ही उल्लेख केलात, की 118 पेक्षा देशांचे प्रतिनिधी आले होते आणि 20 राष्ट्रप्रमुख जवळ-जवळ तिकडे होते. परंतु ह्या परिषदेच्या प्री समिट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बैठकापूर्वीच्या बैठका, बरोबर. गेले 6 महिने सुरू आहेत. अगदी. त्याच्यामुळे आपण ज्याला एक वातावरण निर्मिती म्हणतो ना, ती जागतिक दर्जावर इथे झालेली आहे, की भारतामध्ये असं काहीतरी घडतंय हं. आणि भारताचं जे स्केल आहे, म्हणजे तुम्ही आता 5 लाखांचा उल्लेख केलात. मी अगदी. स्वतः ती गर्दी तिथं पाहिलेली आहे. हं. आणि सर्वात गंमत म्हणजे ही गर्दी सगळे काही टेक्नॉलॉजी क्षेत्रातले तज्ञ नव्हते. तिथे सर्वसामान्य लोकं कुतूहलाने येत होते, की एआयमध्ये भारत कुठे काय करतोय? बरोबर. मग तिथे विद्यार्थी होते, तिथे गृहिणी होत्या, छोटे उद्योजक होते, अ, निवृत्त प्राध्यापक येत होते आणि त्यामुळे ह्याचं एक वेगळीच सॉफ्टवेअर जगाच्या पुढे आली, की एआय हा काहीतरी क्लिष्ट तांत्रिक प्रयोगशाळेतला विषय न राहता सर्वसामान्य माणसांनी सेलिब्रेट करण्याचा विषय आहे. बरोबर. असं काहीतरी आपल्याला गेल्या 4 दिवस चित्र दिसलं. अर्थात त्याच्यावर मतमतांतरं होती, भरपूर गर्दी झाली आणि काही जणांची गैरसोय झाली वगैरे. परंतु भारत या ताकदीचा एखादा कार्यक्रम घडवू शकतो, ही जी पॉवर जगाला दिसली, बरोबर. त्याच्यावर परिषदेचं खूप मोठं महत्त्व आहे. अगदी. आणि आणि म्हणून मला वाटतं, की आपण ह्याच्यामध्ये एक चांगलं एक पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी पॅरिसमध्ये परिषद झाली होती. हं. पुढच्या वर्षी मला वाटतं स्वित्झर्लंडला होईल. अच्छा. पण आपण याचं यजमानपद यशस्वीरित्या भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे हा खूप मोठा सॉफ्ट पॉवरचा मुद्दा तुम्ही म्हणालात तसा आहे. बरोबर. ही सॉफ्ट पॉवर दाखवून दिलीच आपण. आणि मला वाटतं चिन्मयजी, या परिषदेमध्ये